हा बेटा बघा काय झालं की मला आहे ना एक कॉल आला माझा ऑनलाईनच्या बॅचची एक मुलगी आहे नागपूरची. तिचा कॉल आला की सर आपला एक ॲव्हरेजचा टॉपिक राहिला रिव्हिजन करायचा. तर बघा आपण तो एक टॉपिक घेऊन घेऊ. आता किती वाजले? 10:55 झाले, 11 वाजले. तर काही नाही, एक पटकन घेऊन घेऊ. कसं आहे की उद्या जर आला बाय चान्स, येत तर नाही कधी आतापर्यंत 3-4 वर्ष झाले आला नाही, पण जर आला बाय चान्स तर आला पाहिजे है ना. हा, तर आपल्याजवळ ॲव्हरेजचा फॉर्म्युला आहे. ॲव्हरेज आपल्याजवळ ॲव्हरेजचा फॉर्म्युला बेटा AVERAGE. ॲव्हरेज म्हणजे सरासरी. फॉर्म्युला तुमच्या पाठ असेल तर ॲव्हरेज म्हणजे काय? तर ॲव्हरेज म्हणजे सम ऑफ ऑल नंबर्स अपॉन टोटल नंबर्स. आता सम ऑफ ऑल नंबर्स म्हणजे काय? जेवढे तुमच्याजवळ नंबर दिले त्या सर्वांची बेरीज. जसं आता इथे काय म्हटलं, 6 विषम संख्यांची सरासरी किती? 6 ऑड नॅचरल नंबर्स है ना. 6 ऑड नॅचरल नंबर्स. फर्स्ट 6 कोणती 6 नाही हा, फर्स्ट 6. तर बघा पहिला आहे 1, दुसरा आहे 3, मग आहे 5, मग आहे 7, मग आहे 9, मग आहे 11. हे किती झाले बेटा? 6. त्या सगळ्यांची ऍडिशन करा. हा, टोटल नंबर्स किती झाले बेटा? हे 6. तर खाली 6 आहे ना, है ना, दिसत आहे ना सगळ्यात ना. हा, खाली 6 आहे ना. हा, आता टोटल ऍडिशन करा सगळ्यांची. 1 प्लस 3 प्लस 5 प्लस 7 प्लस 9 प्लस 11. बरोबर, सगळ्यांची ऍडिशन केली. 11 9 20, 7 प्लस 3 10, 5 प्लस 1 6. हे येणार बेटा 36. 36 ला 6 ने डिवाइड केलं तर आन्सर येते बेटा 6. आन्सर किती येते? 6. ऑप्शन बी. क्लियर आहे का सांगा? ऑप्शन बी. ऑप्शन बी. क्लियर? ऑप्शन बी. ठीक आहे. त्याच्यानंतर बेटा सेकंड क्वेश्चन की हे 4-5 नंबर दिलेले आहे आणि आपल्याला ॲव्हरेज काढा. तर ॲव्हरेज म्हणजे सरासरी. ॲव्हरेज म्हणजे बेटा सरासरी काढायला सांगितल्या 5 नंबरची. काय करायचंय की वरत सम लिहायची आणि खाली काय लिहायचं बेटा? टोटल नंबर्स किती? 5 आणि वरत सम करून घ्या. 15 प्लस 18 प्लस 21 प्लस 20 प्लस 26. ठीक आहे. हा, आता ऍडिशन करा किती येते? 6 1 7 7 प्लस 8 15 15 प्लस 5 20. 2 कॅरी 2 प्लस 1 3 प्लस 1 4 4 प्लस 2 6 6 प्लस 2 8 8 प्लस 2 10 100. आणि खाली बेटा 5. आन्सर इज 20. सरासरी किती आली? 20. ऑप्शन बी. ॲव्हरेज किती आला? 20. त्याच्यानंतर बेटा 3 संख्यांची सरासरी. किती संख्यांची? 3 संख्यांची सरासरी. आता बघा नवोदयमध्ये जेव्हा प्रश्न विचारतात ना तर एवढे इझी तर नाही विचारणार है ना. अशा लेवलचे प्रश्न विचारते, अशा लेवलचे. तर 3 संख्यांची सरासरी 12 आहे. म्हणजे ॲव्हरेज म्हणजे सरासरी वरत आहे सम ऑफ ऑल नंबर्स अपॉन टोटल नंबर्स. अपॉन काय बेटा? टोटल नंबर्स. तर बघा ॲव्हरेज सरासरी 3 संख्यांची सरासरी 12 आहे. तर पहा काय दिलेलं आपल्याला सरासरी दिलेली आहे बेटा. आपल्याला ॲव्हरेज दिलेला आहे कशाचा? 3 नंबरचा ॲव्हरेज. तर इथं 12 लिहिलं, इथं ते 3 नंबर, खाली टोटल किती? 3 झालं. हा, मग आता हे 3 नंबर कोणते? पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबर. ह्या 3 नंबरची सरासरी 12 आहे बेटा. हा, त्यातल्या 2 संख्याचा 13 आणि 15 असेल. इफ 2 ऑफ द नंबर्स आर 13 and 15. तर एक नंबर आहे बेटा त्यातला 13, दुसरा नंबर आहे 15, तिसरा माहित नाही. बरोबर. हा, तर करा. 12 इज इक्वल टू 13 प्लस 15 किती होते बेटा? हे होते 28 प्लस बॉक्स अपॉन 3. आता एक गोष्ट लक्ष द्या, मी तुम्हाला शिकवलंय की हा 3 इथं माहित नसेल तर इथं x घ्यायचं, इथं माहित नसेल तर x घ्यायचं, हे शिकवलंय. हा, आता हा जो आहे ना 3 हा इकडे पाठवला, आपण इकडे पाठवला. इकडे पाठवला तर काय होतं बेटा? डिव्हिजन मध्ये आहे. हा इकडे गेला तर काय होणार? मल्टिप्लाय होणार. तर आपण काय करू?
मल्टिप्लाय करून देऊ. काय करून देऊ? मल्टिप्लाय. इथे x आहे, इथे x आहे, हिच्या खालचा जो 3 आहे तो तिकडे गेला तर काय होणार बेटा? मल्टिप्लाय होणार. इथे किती येणार? 36 28 प्लस x. विचार करा, पटकन सांगा की इथं कोण येणार? x च्या जागी काय येणार? तर x च्या जागी बेटा 8 येणार. किती येणार? 8. ऑप्शन बी. ऑप्शन बी. समजलं का? 28 प्लस 8 36. क्लिअर आहे का? हा, जास्त डोकं हे नाही करायचं. समजलं ना? सिंपल सिंपल. काय की आपण सरासरीचा ऍव्हरेजचा फॉर्म्युला लावला. हा, ऍव्हरेज किती दिलेला आहे? 12. 3 नंबर्स वरती लिहिले, खाली 3 लिहिला. झालं, कारण 3 नंबर्स आहे ना 3. हा, आता वरती पहिला नंबर 13, दुसरा नंबर 15, तिसरा नंबर माहित नाही. तर तुमच्याजवळ 2 मेथड आहे. एक तर ऑप्शन ठेवून बघा, एक एक ऑप्शन. पण तसं नका करू बेटा, खूप वेळ लागते. हा, 13 प्लस 15 28 प्लस x आणि हा 3 इकडे पाठवला. हा 3 डिव्हिजन मध्ये इकडे गेला तर बेटा मल्टिप्लाय मध्ये जात असते. हे प्रत्येकाला माहितच आहे. हा, तर 12 into 3 36 is equal to 28 plus 8. ओके. हा, त्यानंतर बेटा लास्ट क्वेश्चन द ऍव्हरेज एज ऑफ द फर्स्ट 5 चिल्ड्रन. किती चिल्ड्रन? फॉर्म्युला तोच, ऍव्हरेज इज इक्वल टू सरासरी. ऍव्हरेज म्हणजे काय बेटा? सरासरी. फॉर्म्युला तोच की सम ऑफ ऑल नंबर्स अपॉन टोटल नंबर्स. अपॉन काय बेटा? टोटल नंबर्स. ठीक आहे. ऍव्हरेज तर बघा, ऍव्हरेज ऑफ द फर्स्ट 5 चिल्ड्रन इन अ क्लास इज 11.5. ऍव्हरेज दिलेला बेटा 11.5. ओके ना? ऍव्हरेज किती दिलेला आहे? 11.5. इफ द सम ऑफ द एजेस, आणि टोटल नंबर्स किती आहे म्हणते? किती जण आहे म्हणते? 5 आहे म्हणते. तर टोटल खाली येणार 5 बेटा. इथं किती जण? 5 जणांची सम 1 2 3 4 आणि इथं हा 5वा. ह्या 5 जणांची सम. बरोबर. आता मला माहित नाही तर मी हा पहिलेच 5 इकडे पाठवून देतो. 5 इकडे पाठवला 5 इकडे पाठवला बेटा, तर डिव्हिजन मध्ये 5 आहे, इकडे गेला तर काय होणार? मल्टिप्लिकेशन. तर 11.5 मल्टिप्लाइड बाय 5 करा. हा 5 इकडे आला मल्टिप्लाय मध्ये, बरोबर ना? 11.5 मल्टिप्लाइड बाय 5. इकडे बेटा हे 5 नंबर तसेच्या तसे, 5 नंबरच्या समचे जसंच्या तसं झालं. 11.5 into 5, 5 by 25, 11 by 55 plus 2 57.5. इथं आलं बेटा 57.5 झालं. आता तो म्हणते द एज ऑफ इफ द सम ऑफ द एजेस ऑफ फर्स्ट 4 चिल्ड्रन. पहिल्या 4 चिल्ड्रनची सम किती आहे? 46.5. ह्या 4 याची सम किती दिलेली आहे बेटा? 46.5. राहिला किती रे मग? एकच बॉक्स आला ना. काय राहिलं? एकच बॉक्स आला. तोच आपल्याला माहित नाही, तोच काढायचा आहे, तर त्याला आपण x पकडून घेऊ. आता तुम्ही विचार करा की काय असेल इथं. आणि मी तुम्हाला एक गोष्ट शिकवली आहे की x चा आन्सर काढायचा असेल तर याला इकडे पाठवावं लागेल. याला इकडे पाठवलं तर मायनस होते बेटा. काय होते? मायनस. जर तुम्हाला तसं नाही समजलं तर मग एक एक ऑप्शन ठेवून बघा. पहिलं ऑप्शन 11, तर आपण इथे 11 ठेवून बघू. x च्या जागी काय ठेवून बघू? 11. तर 5 7 5. हेच बेटा आपला आन्सर आहे. बरोबर की नाही? तर x च्या जागी येणार 11.0. करून बघायचं बेटा. 57.5 प्लस 11.0 5 8 6. अरे काय केलं नाही, सॉरी 46.5 प्लस 11.0 5 7 5. हा 57.5. क्लिअर? समजलं ना? तर आता जर असा प्रश्न आला तर जमला पाहिजे. बस असेच प्रश्न आहे, हेच. ठीक आहे. तर काही नाही, एकदम इझी आहे बेटा, एकदम इझी आहे, काहीच नाही. ऍव्हरेजचा फॉर्म्युला लावला. हा, सरासरी दिलेली आहे 11.5 अपॉन 5 लिहिलं. टोटल 5 नंबर्स आहे म्हणते, ते नंबर्स माहित नाही आपल्याला. हा, पहिल्या 4 नंबरची सम दिलेली आहे. किती दिलेली आहे? 46.5. ह्या नंबरला आपण x पकडलं आणि हा जो 5 होता तो तिकडे पाठवून दिला. जो डिव्हिजन मध्ये असेल तो मल्टिप्लिकेशन मध्ये गेला. तर 57.5. ओके बेटा, चला. तर तुम्ही आता झोपले असाल, सकाळी उठून व्हिडिओ पाहून घेजा. ठीक आहे, चला. काही नाही, 5-10 मिनिटाचा व्हिडिओ आहे, पटकन पाहून घेजा. ऍव्हरेज टॉपिक संपला आपला. ठीक आहे. तर उद्या मी तर सेंटरवर राहीनच,
पण तुम्ही व्यवस्थित पेपर सॉल्व्ह करा, ठीक आहे, घाई करायची नाही. आणि टिक करताना बेटा बरोबर गोल करायचा, असं नाही करायचं एवढं करून ठेवून दिलं, असं करायचं नाही, पूर्ण गोल करायचा. हे असं जरी राहिलं तरी जमत नाही, पूर्ण. आणि जास्त जास्त घोटाचं नाही, त्याला दाबून हे नाही करायचं, नाही तर मग चुकलं. OMR शीट जर फाटली ना तर मग ते चुकलं, ठीक आहे. तर व्यवस्थित लक्ष देऊन करा. चला, ऑल द बेस्ट. चला भेटू, बाय.